मॉर्निंग. तर आज आमचा फर्स्ट डे आहे इथं आणि माझी झोप झाली आहे. तर यांचं तिघांचं खाणं वगैरे चालू आहे. यांचं चालू आहे खाणं वगैरे आणि इकडे श्वेताची झोप झाली आहे. मस्त छान वाटतंय. रात्री वेरूळला आल्यानंतर आम्हाला चेक इन करायला, जेवण वगैरे करायला आणि झोपायला 12-1 वाजले होते. तरी आम्ही सकाळी 7लाच उठलो, कारण या वातावरणात काही वेगळ्याच एनर्जी होत्या. थकवा पण अजिबातच जाणवत नव्हता आणि हे घृष्णेश्वर मंदिरापासून जवळ असल्यामुळे तिथे मस्त सकाळी सकाळी भजन वगैरे ऐकू येत होतं. त्याच्यामुळे एकदम ती वेगळीच फिलिंग होती, वेगळ्याच वाईब्स होत्या त्याच्यामध्ये. आणि आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय तर हे तिघे करत होते, म्हणजेच खुशी, टोनी आणि टुकटुक करत होते. टोनी टुकटुक भाऊ असल्याने त्यांची परत भेट झाल्याने त्यांचं एकमेकांवर खूपच प्रेम ओतू जात होतं आणि खुशीला मात्र दोघांनीही एकटं पाडलं होतं. उठून नाश्ता वगैरे केला आणि लगेच तयार व्हायला घेतलं. सध्या हिवाळा चालू असून देखील खूपच जास्त ऊन लागतंय, त्यामुळे सनस्क्रीन वगैरे लावणं खूपच गरजेचं होतं. आणि या नाईटला आमचा स्टे वेरूळमध्येच होता. श्वेता आणि धीरज दादा पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरला आले होते आणि मी तर संभाजीनगरमधले सर्वच प्लेसेस फिरलेली आहे. त्यामुळे म्हणलं त्यांना वेरूळच्या लेण्या दाखवू, त्या की जगप्रसिद्ध आहेत. श्वेताचं मन नव्हतं तिथं जायचं, पण मी तिला म्हणलं की चल तुला दाखव, आणि तिला बघून काय वाटलं ते तुम्हाला दिसेलच समोर आल्यानंतर. मस्त छानपैकी दोघी पण तयार झालो आणि आज तर हिवाळा चालू झालाय तरी पण ऊन एवढं जास्त लागत होतं की काय सांगायचं. म्हणून मग अगोदर आम्ही पायनॅपल ज्यूस प्यायला घेतला, जो की खूपच बेकार होता. माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला समजतच असेल, एकदम औषध पिल्यासारखंच लागत होतं. मग तोंड चांगलं करण्यासाठी परत कट केलेले पायनॅपल घेतले खायला. तिथून मग पुढे निघालो आणि तिकीट काढताना पण तिथं ऑनलाईन पेमेंट करायला नेटवर्कच येत नव्हतं आणि आमच्याकडे तेवढी कॅश नव्हती. मग कसं तरी ॲडजस्टमेंट केली आणि तिकीट काढलं. मध्ये गेल्याबरोबर मग आम्हाला दोघींनाही आमचे फॉलोअर्स भेटले. कधी वाटलं नव्हतं आम्हाला की एवढ्या लांब आल्यावर पण आम्हाला कोणी भेटेल, पण खरंच लय भारी वाटलं तुम्हा लोकांना भेटून. एकदम फॅमिलीवाली फिलिंग येते जेव्हा तुम्ही असं आम्हाला डायरेक्टली येऊन बोलता. त्याच्यामध्ये ना एक वेगळ्याच भावना असतात, त्या आता एक्सप्रेस पण करणं खूप जास्त अवघड जातंय, पण खरंच खूप छान वाटतं. बाय द वे, तुम्ही कुठून माझा व्लॉग बघताय, कोणत्या सिटीमधून, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर कधी संभाजीनगरला आलात तर वेरूळच्या लेण्या पाहायला अजिबात विसरू नका, कारण खरंच या लेण्या खरंच खूप बघण्यासारख्या आहेत. तिथे थोडे फोटोज क्लिक केले आणि पुढे निघालो. श्वेता आणि धीरज दादाने पहिल्यांदाच लेण्या पाहिल्या. त्यांना इथे येण्या अगोदर काही आयडिया नव्हती की लेण्या काय असतात, कशा असतात, पण आम्ही मध्ये एंट्री केली आणि समोर त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून त्यांना खरंच एक सुखद धक्का बसला आणि त्यांना हे प्लेस आवडलं देखील. म्हणून मला पण खरंच खूप भारी वाटलं. आणि या ठिकाणी मी अगोदर देखील आलेली आहे, त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही, कारण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं. त्यामुळे जे काही मोजक्या लेण्या आहेत त्याच आम्ही फिरलो. बाकी जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवर दुसरा पण व्लॉग आहे, ज्याच्यामध्ये मी सर्व लेण्या फिरलेली आहे. त्या सर्व लेण्या तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतील जर तुमचं इकडे येणे पॉसिबल नसेल तर. श्वेता आणि धीरज दादाने पहिल्यांदाच लेण्या पाहिल्या. त्यांना इथे येण्या अगोदर काही आयडिया नव्हती की लेण्या काय असतात, कशा असतात, पण आम्ही मध्ये एंट्री केली आणि समोर त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून अगदी ते एकदम भारावून गेले. त्यांना खरंच एक सुखद धक्का बसला हे सर्व पाहून. काय हे, कसं आहे, असं म्हणजे ही वाली फिलिंग आली त्यांना आणि त्यांना हे प्लेस आवडलं. म्हणून मला पण खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही सगळीकडे फिरून सर्व लेण्या बघितल्या. कैलास मंदिरात पण मी याच्या अगोदर गेले नव्हते, मग आम्ही तिकडे पण जाऊन दर्शन घेतलं. आणि या ज्या सर्व लेण्या आहेत त्याला एका अखंड दगडामध्ये, म्हणजे जो डोंगर असतो त्याला वरून खाली बनवत हे सर्व बनवलेलं आहे. म्हणजे किती कमाल आहे ना. आजच्या काळात हे बनवणं तर खरंच पॉसिबलच झालं नसतं. जसं मी या लेण्या फर्स्ट टाइम 6वीला असताना पाहिलेल्या, जेव्हा मी शाळेत होते, आमची सहल आलेली त्यावेळेसच वेरूळच्या लेण्या, अजिंठा लेणी, नंतर घृष्णेश्वर मंदिर, हे सर्व मी त्यावेळेस पण पाहिलेलं होतं. पण त्यावेळेस असं काही नव्हतं की जस्ट फिरायला आलोय म्हणून फिरणं, हे सर्व होतं. कळत नाही आपण लहान असताना की खरंच हा इतिहास किती मोठा आहे, याच्या मागची काय स्टोरी आहे, हे सर्व आत्ता कळतंय आणि खूप छान वाटतंय की आपल्याला एवढा चांगला इतिहास भेटलेला आहे भारताला, संभाजीनगरला, महाराष्ट्राला. खरंच याचा खरंच अभिमान वाटतोय आता. आणि मी या लेण्यांना 2 वेळेस आले, पण कधी वरून पाहिलं नव्हतं. म्हणून मग यावेळेस म्हणलं की वरून पण पाहायला जाऊ. आणि ऊन पण खूपच जास्त लागत होतं, त्यामुळे आमची तर हालत खरंच खूपच खराब झाली होती. कसं वाटतंय?
एकदम मस्त, एकदम भारी. कसं वाटलं तुला वेरूळ? मला अपेक्षा नव्हती, मी पहिल्यांदाच आले, एवढं भारी वाटत होतं. श्वेताला आणि मला दोघींनाही चालायची जास्त सवय नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला उन्हामध्ये खूपच त्रास होत होता. तर मी बसत बसत कसे बसे गेलो वर आणि वरून जो व्ह्यू पाहिला तो पाहिल्यावर तर एवढ्या वर दम घेत घेत आलेलं सार्थकच झाल्यासारखं वाटलं. कारण खरंच ज्यांनी कोणी या लेण्या बनवल्या असतील ना ते लोक खरंच खूप जास्त ग्रेट होते. आणि आपण देखील खूप नशीबवान आहोत की आपल्याला हे सर्व पाहायला भेटले, आपल्याला एवढा इतिहास भेटलाय. तुम्ही देखील कधी छत्रपती संभाजीनगरला आलात तर वेरूळच्या लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी आणि आणखीन बरेचसे ठिकाण आहेत जे की संभाजीनगरला आल्यानंतर पाहायलाच पाहिजेत. सर्व आम्ही फिरलो आणि सर्व इथल्या गोष्टी कॅमेऱ्यात तसंच आमच्या डोळ्यांमध्ये कैद केल्या. खूपच छान वाटत होतं हे सर्व पाहून. तुम्ही बघू शकता वरून हा व्ह्यू किती सुंदर होता. असं वाटत होतं की इथंच बसून हे सर्व जे आहे ते सर्व पाहत बसावं आणि सर्व काही डोळ्यामध्ये एकदम कायमचं सामावून घ्यावं. कधी येणं होईल परत की नाही काही सांगता येत नाही. जर संभाजीनगर मला सोडावं लागलं तर मी तर काही सांगू शकत नाही की परत येईल की नाही. आणि जेव्हा आम्ही एक्झिट गेटला पोहोचलो तेव्हा असं काही झालं ज्याचा विचार देखील आम्ही केला नव्हता. बघा पुढे तुम्हीच काय काय झालं आणि खूपच मज्जा घेतली आम्ही. काढलेलं आमचं एंट्री केलेलं तिकीट जे की जिजूचं होतं ते हरवलेलं आहे आम्ही फिरता फिरता. आणि आता दुसरं शोधायला गेलेले. बघू आता भेट. गाडीची पावती पण हरवली आहे आणि तिकीट पण हरवलंय. हे असं काहीतरी त्याच्याकडे होतं, ते पण हरवलंय. आता तो गेला एकटा शोधायला. आता तासाभरानंतर येईल तो. असं वाट बघत बसायची का आपण त्याच्या. आता प्रत्येक ठिकाणी काही ना काही, जे मागच्या वेळेला काहीतरी हरवलं होतं त्याने मुंबईला जाताना, तर मी असंच ब्लॉगमध्ये सांगितलं. सगळे म्हणे कशी बोलते त्याला, काय करते बघा आता. सो गाईज आम्हाला तिकीट, गाडीचं पण तिकीट आणि इथून बाहेर जायचं पण तिकीट आता भेटलेलं इथं पडलेलं होतं, जो की धीरज जीजू फोन काढताना पडलं होतं. मग आता आम्ही जस्ट आमची झाडाचे फोटो काढले होते, तिथं जाऊन आलो आणि तिथं आम्हाला भेटलं. पण आता ते येत आहेत रिटर्न, तर आम्ही त्यांच्यासोबत आता प्रँक करणार, त्याला सांगणार नाही भेटलंय म्हणून. हा तर आता काहीतरी फाईन आहे. जर तिकीट हरवलं तर तो फाईन आता त्यांना आपण द्यायला लावू. म्हणजे शेवटच्या स्टेज पर्यंत आपण त्यांना सांगायचंच नाही. नंतर बघू आता काय रिॲक्शन. हे तर पूर्ण तुम्ही श्वेताच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि एका कधीच प्लॅनमध्ये नसलेल्या ठिकाणी पोहोचलो. ते दिसेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.